नमस्कार मैत्रिणी आणि मित्रांनो, वैजूज कुक हाऊस या माझ्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी कॅमेरासमोर एक विनंती करण्याकरता आहे। पहिली विनंती म्हणजे की हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल किंवा माझं इंग्लिश चॅनल वैजूज कुक हाऊस हे पण सबस्क्राइब केलं नसेल तर ते दोन्ही चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। तसेच जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याचा थम्स अप असं जे असतं त्याच्यावर टिक करा किंवा टॅग करा। त्याचप्रमाणे तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। तसेच जेव्हा मी नवीन व्हिडिओ करेन त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता बेल आयकॉन असते ती सुद्धा दाबा। धन्यवाद। गेल्या काही वर्षांपासून मोड आलेले मूग ह्याचं प्रमाण जर आपल्या आहारांमध्ये जास्त असावं असं बरेच जण सांगतात। तर आज मी तशीच एक मोड आलेल्या मुगाची आणि गाजराची अशी कोशिंबीर दाखवणार आहे। तर आता याकरता प्रथम मी गाजर किसून घेतलेलं आहे। ते 1 कप किंवा 1 वाटी तुमचं जे प्रमाण असेल ते बारीक किसणीने किसलं आहे। मग त्याच्यानंतर हे छान मस्त मोठे मोड आलेले मूग घातलेले आहेत ते अर्धी वाटी आहे आणि अगदी छोटासा कांदा घेऊन बारीक चिरून तो घातलेला आहे। आता हे घातल्यानंतर नेहमीची जोडगोळी जी असते म्हणजे मीठ तिखट आणि लिंबू साखर हे आपण एक एक करून घालायचं आहे। तर त्याप्रमाणे मी आता मीठ घातलं आहे। आता त्याच्यानंतर साखर घालते। मग ती झाली की मग लिंबाचा रस पिळेन आणि ह्याच्यात लाल तिखट न घालता मी हिरवी मिरची माझ्याकडे जी वाटलेली नेहमी असते ती घालते आहे। असं हे तिखट आपलं हिरवं तिखट घालून झालं की मग त्याच्यावर आपण मिक्स करू। ते तुम्ही पाहिजे तर चमच्याने मिक्स करू शकता, पण माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या की हाताने मिक्स केलेली गोष्ट केव्हाही चांगली सगळीकडे ते मिसळलं जातं आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की यांच्या हाताची चव चांगली आहे। तर ही जी हाताची चव येते ती ह्या कारणाने येत असावी असं मला वाटतं। आता त्याप्रमाणे मी सगळी कोशिंबीर छान मिक्स करून घेतली आहे आणि मग आता त्याच्यावर तेल आणि जिऱ्याची अशी चुरचुरीत फोडणी देणार आहे। फक्त हाताने जेव्हा काही गोष्ट तुम्ही कराल तेव्हा एक लक्षात ठेवायला पाहिजे की हात तुमचे स्वच्छ धुतलेले पाहिजेत। आता तेल जिरं आणि हिंगाची ही चुरचुरीत फोडणी मी ह्या कोशिंबिरीवर घालते की झालं आपली कोशिंबीर तयार। नाही अजून एक गोष्ट राहिली आहे। आपली मैत्रीण जी असते हिरवी कोथिंबीर ती घालायला लागेल ना, त्यामुळे ती मी घालेन आणि मग आपली कोशिंबीर खऱ्या रीतीने पूर्ण होईल। अशी ही कोशिंबीर तुम्ही पण करून बघा आणि तुमचे अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा।